घरात देवाचा वास असेल तर घरात दिसणारे 17 संकेत. श्रीमद भगवद्गीतेच्या तत्वांवर आधारित. एका गावात गोविंद शेठ नावाचा एक श्रीमंत व्यापारी राहत होता. मोठं घर, भरपूर धन, पण मनात शांतता नव्हती. त्याच्या घरात दैनंदिन पूजा व्हायची, पण भक्ती नव्हती. केवळ एक प्रथा होती. एका संध्याकाळी गावात स्वामीजींचं आगमन झालं. त्यांची योग्यता, अध्यात्म आणि भगवद्गीतेवरील गाढा अभ्यास पाहून गोविंद शेठ त्यांच्याकडे गेला आणि विचारलं, स्वामीजी, मला सांगा, माझ्या घरात देव आहे की नाही हे ओळखायचं असेल तर मी काय बघावं? स्वामीजी हसले आणि म्हणाले, घरात देवाचा वास असेल तर 17 संकेत स्पष्ट दिसतात. मी तुला तेच सांगतो, पण एका अटीनं. तू हे तुझ्या अनुभवातून जाणून घ्यायचं. गोविंद शेठने मान डोलावली आणि दुसऱ्या दिवशीपासून तो आपल्या घराकडे आंतरिक दृष्टीनं पाहायला लागला. 1. घरात शांती आहे का? एका रात्री घरात मोठा वाद झाला. नोकर, बहीणबाई आणि पत्नीमध्ये. शेठला लक्षात आलं की जिथे वाद आहे तिथे देव कुठे राहणार? शांती, क्षमा आणि मनन ही दैवी संपत्ती आहे. 2. घरात कोणत्या गोष्टी जपल्या जातात, वस्तू की माणसं? त्याने पाहिलं, सर्वजण वस्तूंमध्ये गुंतलेले होते. एकमेकांसाठी वेळ नाही, संवाद नाही. जो सर्व इच्छांपासून मुक्त आहे तोच शांती प्राप्त करतो. 3. घर स्वच्छ आणि सात्विक आहे का? घर भरलेलं होतं वस्तूंनी, फालतू सामान, धूळ, अर्धवट विखुरलेली देवमूर्ती. त्याने ती जागा आवरली, दिवा लावला आणि एकदम हलकं वाटलं. स्वच्छता ही ज्ञानाचं लक्षण आहे. 4. भगवंताचं नामस्मरण आणि विचार होतो का? घरात टीव्हीचा गोंगाट, बाजारभाव आणि भांडणं, पण गीता, जप किंवा देवाचं स्मरण कुठेच नव्हतं. शेठनं रोज एक श्लोक वाचायला सुरुवात केली. जे माझा विचार करतात आणि भक्ती करतात त्यांच्यात मी आहे. 5. अभिमान नाही का? शेठला कधी वाटायचं, मी दान करतो, मी पूजेला बसतो, पण स्वामीजींच्या शब्दांनी त्यांचं डोळ्यात अंजन घातलं. देव कुठे अभिमानात राहतो? नाही. अहंकाराचा त्याग ज्ञानाचं लक्षण आहे. 6. घरात संयम आहे का? नोकरांवर ओरडणं, लहान मुलांवर चिडणं हेच घराचं चित्र होतं. त्याने प्रयत्नपूर्वक संयम ठेवायला सुरुवात केली. आपलं मन स्वतःचा मित्रही आहे आणि शत्रूही. 7. प्रेम आणि क्षमा आहे का? त्याने पाहिलं, एक जण घरात कायम दुखावलेला असतो, त्याची आई. तो तिला क्षमा मागतो आणि हळूहळू घरात प्रेम निर्माण होतं. जो सर्वांवर दया करतो त्याच्यात मी आहे. 8. धन पवित्र मार्गाने मिळवलं आहे का? त्याचं काही व्यापार दुष्ट मार्गाने चाललेलं होतं, त्याने बंद केलं. अधर्माने मिळवलेलं धन नाशाला नेतं. 9. ताटात शिळं पडलेलं अन्न असतं की नसतं? अन्नाला देव मानलं जातं. शेठनं पाहिलं, अन्न वाया जात होतं. आता रोज अन्नदान आणि उरलेलं अन्न गाईला, गरजूंना द्यायला सुरुवात केली. कारण सात्विक अन्न म्हणजे ते जे आरोग्यदायी, प्रसन्न आणि प्रिय असतं. 10. घरात सत्संग, गीता, रामायण यांचा वास असतो. आता आठवड्यातून एकदाच सत्संग सुरू झाला. मुलंही गीता ऐकू लागली. जो गीतेचं श्रवण करतो तो माझा प्रिय आहे. 11. घरातले लोक मी पेक्षा आपण म्हणतात का? शेठनं बदललेली भाषा, माझं ऐवजी आपलं. त्यानं सगळ्यांच्या नात्यांना गोडी आणली. माझं काही नाही, सर्व कर्म मला अर्पण करा, असं गीतेत म्हटलंय. 12. संकटात एकमेकांची साथ दिली जाते. एका दिवशी नोकर आजारी पडला, पण घरातल्यांनी त्याची सेवा केली. शेठला वाटलं, देव याच्या रूपात हसतोय. 13. देवाचं नित्यपूजन नाही, पण त्याची नित्य आठवण आहे. स्वामीजी म्हणाले, देव पूजेपेक्षा आपल्या वागणुकीत दिसतो.
शेठनं आता दररोज केवळ दिवा नाही तर मनांचाही उजेड लावला. 14. घरात ईर्ष्या नाही, प्रोत्साहन आहे. मुलांच्या यशावर दुसऱ्यांना कौतुक वाटत होतं हे पाहून शेठला कळलं, देव फक्त मंदिरात नाही, कौतुकातही असतो. 15. घरातले लोक दुसऱ्यांच्या सुखासाठी प्रार्थना करतात. दिवाळीत पहिल्यांदा सगळ्यांनी गरजूंना अन्न कपडे दिले आणि त्यांचं हास्य पाहून सगळे भारावले. 16. घरात आत्मा आणि शरीर यातला फरक समजला जातो. शेठच्या वडिलांचं निधन झालं, पण त्यावेळी शोक नव्हता, तर गीतेतील शांतता होती. आत्मा अजर अमर आहे. गीतेमध्ये लिहिलंय, आत्मा कधीच मरणार नाही. 17. घरात मी कोण या प्रश्नाचा शोध सुरू असतो. शेवटी गोविंद शेठचं मन एकदा विचारात पडलं, मी फक्त व्यापारी नाही, मी आत्मा आहे, भगवंताचा अंश. त्या दिवशी स्वामीजी परत आले. गोविंद शेठने नम्रपणे विचारलं, स्वामीजी, देव आता माझ्या घरात आहे का? स्वामीजी हसले आणि म्हणाले, देव तर तिथेच होता, पण तूच त्याला आत यायला परवानगी दिलीस. श्रीमद भगवद्गीता आपल्याला देव शोधायला सांगत नाही, ती आपल्याला देवाचं घर व्हायला शिकवते. जिथे गीतेचे हे 17 संकेत उमलतात तिथे ईश्वराचा निवास आपोआप होतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय टाईप करायला विसरू नका. धन्यवाद.